Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now, important term. You are working in telecom company in any one of these product or any one of service. Okay. You might be working on voice call or this broadband or fixed line services. Okay. Most time voice call or फिक्स लाईन. ओके, तुम्ही असं नाही सांगू शकत की मी सगळ्या सर्व्हिसेसवर काम केले. ओके, वन टीम विल ओनली वर्क ऑन वन सर्व्हिस ऍट अ टाइम. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही 5 डेव्हलपर आहात आणि 2-3 टेस्टर्स आहात, सो यू गाईज आर वर्किंग ऑन ऑल सर्व्हिसेस. नो, इट्स नॉट लाईक दॅट. यू विल बी वर्किंग ऑन ओनली वन ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे काय, ती सर्व्हिस तुम्ही कस्टमरला, म्हणजे ज्या कस्टमरला ही सर्व्हिस पाहिजे, लेट्स से व्हॉइस कॉल. सो व्हॉट दॅट कस्टमर विल डू, ही विल कॉल टू कस्टमर केअर ऑर ही विल रीच आउट टू स्टोअर. ओके, तो स्टोअर मध्ये जातो आणि तो सांगतो की बाबा मला लेट्स से एअरटेलचं सिम हवंय. सो तिथं जो स्टोअर ऑपरेटर आहे तो काय घेतो तुमच्याकडनं, डिटेल्स, राईट. तुमचं नाव, गाव, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, तुमच्याकडून आधार कार्डची कॉपी घेतो अँड देन तो सगळी इन्फॉर्मेशन फिल करतो. कशावर फिल करतो, द ऍप्लिकेशन वी आर डेव्हलप्ड फॉर दीज टेलिकॉम कंपनीज, राईट. म्हणजे सपोज एअरटेल वगैरे असेल, सो देन ते ऍप्लिकेशन थ्रू रिक्वेस्ट जाणार बॅकएंड टीमला. बॅकएंड टीम तुमचं सिम ऍक्टिव्हेट करणार. तुम्ही लोक काय करणार, सिम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सिम यूज करायला सुरुवात करणार आणि तुम्ही जेवढं युजेस आहेत किंवा तुम्ही जे काही प्लॅन घेतलाय अकॉर्डिंगली बिल जनरेट होणार त्या ऍप्लिकेशन मध्ये. ते बिल तुम्हाला तुमच्या ईमेलवर येईल किंवा मोबाईलवर येईल किंवा SMS थ्रू येईल. तुम्ही ते बिल भराल, तुमचं बिल नील होईल. काही पेंडिंग असेल, आउटस्टँडिंग असेल, अगेन ते नेक्स्ट मंथला होईल, अगेन ते नेक्स्ट मंथ मध्ये येईल बिल. सो ऑल धिस वी आर डुईंग युझिंग दॅट ऍप्लिकेशन which is called as CRM, Customer Relationship Management Application, CRM application. अंडरस्टूड. फ्लो अजून डिटेल मध्ये आपण बघणार आहोत, फक्त एक ओव्हरऑल आयडिया दिली तुम्हाला. सो यू माइट बी वर्किंग ऑन व्हॉइस कॉल सर्व्हिसेस और फिक्स लाईन सर्व्हिसेस. ओके, जेव्हा मी प्रोजेक्ट फ्लो घेईल तर ओके, व्हॉइस कॉलच आपण कन्सिडर करू बिकॉज मोर इन डिमांड. सांगायला पण तुम्हाला इझी पडेल बिकॉज यू ऑलरेडी युझिंग व्हॉइस कॉल सर्व्हिसेस, प्रीपेड असेल किंवा पोस्टपेड असेल. ओके, इंटरव्ह्यूअर विल आस्क यू क्वेश्चन्स की विच ऑपरेटर, म्हणजे तुमचा क्लायंट ऑलरेडी तुमच्या रेझ्युमे मध्ये मेन्शन असेल, और ही विल आस्क यू ऑन विच सर्व्हिसेस और ऑन विच प्रोडक्ट यू वर्क ऑन. सो यू हॅव टू टेल देम ऑन व्हॉइस कॉल, आयदर पोस्टपेड और प्रीपेड. ते मी अपकमिंग लेक्चर मध्ये सांगेल काय कसं सांगायचं ते. ओके, मोस्टली पोस्टपेड सर्व्हिसेस, पोस्टपेड व्हॉइस कॉल सर्व्हिसेस. ओके, सो दीज आर बेसिकली द सर्व्हिसेस. ओके, नाउ विल टॉक अबाउट द चार्जेस. ओके, सो व्हाट आर द डिफरंट चार्जेस आर देअर, or what are the different charges that company, this telecom company, applies on their end user or customers. Okay, so we'll talk about the charges. So write down first rental charges, and the second one is usage charges. So anyone know what is rental charges is? जस्ट नाव बघून तुम्हाला काय अंदाज वगैरे येतोय? एनीवन? रेंटल चार्जेस म्हणजे एखादा प्लॅन सिलेक्ट करायचा काही महिन्यांसाठी, ते रेंटल चार्जेस घेतात. ओके, सो ऑलरेडी यू अवेअर ऑफ, बट त्याला रेंटल चार्जेस म्हणतात का हे तुम्हाला माहित नव्हतं. ओके, सो म्हणजे बट याला प्रीपेड चार्जेस नाही म्हणता येणार आपल्याला. प्रीपेड विल बी इन बिलिंग. ओके, बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग मी ब्रॅकेट मध्ये लिहिलंय की लाईक प्रीपेड म्हणून. प्रीपेड मध्ये आपण काय करतो मित्रांनो, प्रीपेड सिम आहे तुमच्याकडे, म्हणजे काय करता तुम्ही, आधी पेमेंट आणि मग सर्व्हिसेस यूज करायचे. करेक्ट. आधी प्रीपेड म्हणजे तुम्ही आधी पे करता आणि मग सर्व्हिसेस यूज करता, बरोबर. डिस्पाईट तुम्ही ती सर्व्हिस यूज करा वगैरे नकार करू,
राईट. लेट्स से तुम्ही एअरटेलचा प्लॅन घेतलाय विच वर्थ ₹699 फॉर 82 days. आता तोच प्लॅन चालू आहे सध्या, 699 82 days. तुम्ही बिल भरलंय ऑलरेडी, म्हणजे तुम्ही ऑलरेडी पे केलंय. एअरटेलला काय घेणं देणं नाहीये की तुम्ही ते वापरा रोजचं 2 GB किंवा नका वापरू, SMS पाठवा 100 डेली, काही नका पाठवू. ओके, सो दोज आर द रेंटल चार्जेस. बेसिकली यू आर पेइंग रेंट. लेट्स से तुम्ही रेंटच्या घरात राहतायत, भले की तुम्ही त्याच्यात राहू नका, तुम्ही दिवाळीसाठी 2 महिने गावाला गेला, 4 महिने, बट स्टील यू नीड टू पे रेंट, राईट. सो आय मीन दॅट इज काइंड ऑफ रेंटल चार्जेस. फॉर फनी होतं एक्झाम्पल रन टाइम, बट okay, so write down the definition or the explanation about these rental charges. We'll read it first, then you can write it down. Okay, so these are the charges taken from the customer on monthly basis against the service provided. Okay, for example, your telephone monthly charges is, let's say, $5 regardless of you use it or not. Okay, you pay in advance before availing a services, so that is basically the rental charges are. Understood? So this is rental charges. Okay, on similar note there is a usage charges. आता डेफिनेशन मध्ये काय, म्हणजे नावात बघून काय वाटतं तुम्हाला, व्हॉट विल बी द युजेस चार्जेस? First we use up. So this will be the charge will apply depending upon your uses. किती यूज केलंय, तुम्ही किती युटिलाइज केली आहे सर्व्हिस, राईट. सो इट विल बी लाईक युअर पोस्टपेड. तुम्ही 100 कॉल केले त्या महिन्याभरात, 100 कॉलचं बिल तुम्हाला येणार. 100 SMS पाठवले, ऍड होणार. 10 GB डेटा यूज केला, त्याचं बिल तुम्हाला येणार, डिपेंडिंग अपॉन युअर युटिलायझेशन, तुमच्या युजेसवर. सो दीज आर द युजेस चार्जेस. अंडरस्टूड? सो दीज आर द चार्जेस टेकन फ्रॉम द कस्टमर बेस्ड ऑन service utilization. For example, you will be charged for all calls made or data downloaded using your phone. थोडी जास्त टेक्निकल झाली डेफिनेशन, बट यू कॅन ट्विस्ट और यू कॅन राईट इन युअर ओन लँग्वेज, जसं आता सांगितलं सिम्पल लँग्वेज. ओके, सो दीज आर द चार्जेस टेकन फ्रॉम द कस्टमर बेस्ड ऑन द सर्व्हिस युटिलायझेशन. दिस इज इम्पॉर्टंट वर्ड, सर्व्हिस युटिलायझेशन. किती युटिलाइज केली आहे, किती यूज केलाय. So these are the charges. Done? हे नाही, हे लिहिलं नाही तरी चालेल ना, लाईक प्रीपेड, लाईक पोस्टपेड, तुम्ही तसं डेफिनेशन मध्ये सांगाल इफ दे आस्क यू. हे जस्ट फॉर सेक ऑफ युअर अंडरस्टँडिंग आय मेन्शन हिअर. ओके, बट डोंट राईट इन युअर डेफिनेशन, बिकॉज जर प्रीपेड आणि पोस्टपेड केलं त्याचा मिनिंग चेंज होतो. आय जस्ट रिटर्न इट. सो दिस आर द बेसिक टर्म्स. ओके, नाउ we'll talk about what is telecom billing is. What is telecom billing? So any guesses? Telecom billing. What will be the telecom billing? चार्जेस असतात आपण काय इंटरनेट किंवा टेलिफोन वापरले त्याच. करेक्ट. त्याचं काय पुढे काय पण ते बिलिंग टीम मध्ये पुट्टीचा यूज करून बिलिंग लॉन्च केलं जातं हजारो कस्टमर्सचं एक सोबतच. So basically the telecom is what? Telecom billing is what? Let's say you are a customer. तुम्ही जेवढं यूज केलं त्याचं बिल, तो सगळा डेटा ऍग्रिगेट करणं, म्हणजे गोळा करणं. म्हणजे लेट्स से तुम्ही किती SMS केले, तुम्ही किती कॉल्स केले, तुम्ही किती GB डेटा वापरला. सो ऑल द डिटेल्स विल गेट ऍग्रिगेटेड अँड डिपेंडिंग अपॉन युअर युजेस त्याचं बिल जनरेट करणे, ते बिल कस्टमरला पाठवणे, कस्टमर कडून ते वसूल करून घेणे, म्हणजे रिसीव्ह करणे बेसिकली. ओके, अँड ट्रॅक ऑन देअर आउटस्टँडिंग बिल अँड वॉट एव्हर द थिंग्स. ओके, सो इट्स लाईक अ सायकल. सो दॅट इज टेलिकॉम बिलिंग इज. ओके, तुम्ही जी काही सर्व्हिस यूज करता, डिपेंडिंग अपॉन युअर युजेस और डिपेंडिंग अपॉन युअर युटिलायझेशन, द कॅल्क्युलेशन विल बी हॅपन्ड की किती तुमचा चार्ज होतो, किती तुम्ही त्याच्यावर. लेट्स से इन इंडिया देर इज अ GST, CGST, ऑल द थिंग्स. काही तुम्ही सपोज लेट पेमेंट करताय तर मग डिले चार्जेस, किंवा ऍडव्हान्स मध्ये करताय तर काय डिस्काउंट चार्जेस. सो एव्हरीथिंग विल गेट ऍग्रिगेटेड and then the bill will generated, then that bill will send to that customer
receiving bill from that customer. So these things go monthly wise. प्रत्येक महिन्याला बिल येतं तुम्हाला, right? So that all things basically in simple term, that is telecom billing is. Okay, we'll write down details in detail. Telecom billing is a process of collecting uses, जे मी बोललो, किती कस्टमरने यूज केली सर्व्हिस, ऍग्रिगेटिंग इट म्हणजे सगळं माहिती गोळा करणं, किती वापरलं, काय वापरणं, अप्लाइंग रिक्वायर्ड युजेस और रेंटल चार्जेस, जे जे चार्जेस जे रेंट कस्टमर क्लायंटने ठरवलेले ते अप्लाय करायचे, अँड फायनली जनरेटिंग द बिल और इनव्हॉइसेस फॉर द कस्टमर. ओके, त्याच्या युजेसवर किंवा त्याच्या रेंटल चार्जेसवर अकॉर्डिंगली बिल जनरेट करायचं, अँड देन ते बिल प्रोसेस करायचं. ऑल्सो इन्क्लुड्स म्हणजे इट बिल सेंड करायचं, अँड ऑल्सो वी रिसिव्ड अँड रेकॉर्डिंग द पेमेंट्स, म्हणजे किती पेमेंट बाकी आहे, आलं गेलं, सो त्याचा रेकॉर्ड ठेवायचा फ्रॉम द कस्टमर. सो ऑल दीज थिंग्स आर कॉल्ड एज telecom billing. Okay, you can write it down. So there will be the one interview question. Okay, what is difference between bill and invoice? Okay, so write down this difference and we'll discuss it on. Okay, तुम्हाला बिल येतं किंवा तुम्हाला इनव्हॉइस पण येतं, राईट? कुणाकडे पोस्टपेड सर्व्हिस आहे का? कुणाकडे पोस्टपेड सर्व्हिस म्हणजे पोस्टपेड सिम कुणी वापरतंय का, किंवा BSNLचं सर्व्हिस कोणी यूज करतंय का? पोस्टपेड वापरतोय सर, पण बिल कंपनीला जाते. अच्छा, कंपनीला जाते. मग काही नाही, तुला स्वतःला कुणाला येतंय का असं बिल वगैरे काय, इनव्हॉइस बेसिकली? नो सर. नो. ओके, सो राईट डाऊन द डिफरन्स, मेक अ 2 columns, बिल अँड इनव्हॉइस. तसं पाहिलं तर बोथ द थिंग्स आर सिमिलर. Okay, there is no difference between bill and invoice, but in invoice it's the detail about more in detail, that will be the invoice. म्हणजे bill is like किती पैसे तुम्हाला भरायचे, so that amount or the किती पेमेंट तुम्हाला करायचंय, that things mentioned in bill basically. It's a short note like a bill, but in invoice the detailed things are there. म्हणजे तुमचं कस्टमरचं पूर्ण नाव, त्याचा ऍड्रेस, त्याने सर्व्हिस कधी चालू केली, कुठली सर्व्हिस त्याने यूज करतोय, कधीपासून यूज करतोय, त्याचा प्लॅन काय आहे, प्रत्येक गोष्ट इन व्हेरी डिटेल विल बी देअर इन इनव्हॉइस. ओके, देन इफ आय गो इन मोर टेक्निकल लँग्वेज, सो दिस इज द डिफरन्स. ओके, राईट डाऊन फर्स्ट पॉइंट. ओके, आय शेअर इन ग्रुप ॲज वेल. ओके, ॲज ऑफ नाऊ यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, और side by side you can also write. Okay, so bill is like, as I said, it's just a receipt. It's like a receipt of the payment. Okay, kiti the end user or the customer la kiti he bharaयचे, पैसे भरायचे, so that is bill is. Okay, what is invoice? So invoice is a document indicating the delivered services. Customer ला कुठल्या सर्व्हिसेस दिलाय, that all things in detail mentioned in invoice. Okay, so bill means again we as in the customer have to pay against invoice. म्हणजे invoice is basically the service provider expecting some amount from you. Service provider expecting some amount from you, that is basically invoice. Okay, and bill means we have to pay the amount as a customer against that invoice. Understood? Write down these two. Invoice means service provider have to receive the amount. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तुमचा, वोडाफोन असेल, एअरटेल असेल, they are expecting so some amount from you against your payment or against your bill. You can write here customer in place of we. Okay, जर मी इथे लिहिलं ते कस्टमर, तर माझं पुढचं सगळं ते हे निघून जाईल, alignments and all, everything will be mess. So you can, bill means customer have to pay against invoice, and invoice is service provider expecting or service provider have to receive the amount against bill. म्हणजे मीनिंग सेमच आहे या पॉइंटचा सुद्धा. The bill means received document with amount that customer have to pay. It's a document, right?
सो विच कस्टमर विच मेन्शन पेमेंट जे कस्टमरला पे करायचे. ओके. अँड इन इनवॉइस इज when service provider ask a money for their services which they provided to customer. Okay. And for them they will issue an invoice who are using that services. In more म्हणजे अजून सिम्प्लिसिटी तुम्हाला सांगायचं झालं डिफरन्स बिटवीन बिल अँड इनवॉइस, म्हणजे बिल तुम्हाला सिम्पल येणार की हे पैसे तुम्हाला भरायचे, दॅट इज सिम्पल बिल इज. बट इनव्हॉइस मध्ये एव्हरीथिंग विल बी देअर. म्हणजे तुमचं आधीचं आउटस्टँडिंग किती आहे, तुमचं आधीचं पेंडिंग किती आहे, तुम्हाला आता किती भरायचंय, एव्हरीथिंग विल बी देअर इन डिटेल. दॅट विल बी द इनव्हॉइस. जर तुम्ही कधी तुमच्याकडे असेल कोणाचं तुमचे पेरेंट्स असतील किंवा कलिग मित्र वगैरे कोणाकडे इनव्हॉइस असेल, त्यांच्याकडे सपोज पोस्टपेड सर्व्हिस असेल, सो मंथली बेसिस दे यूज टू रिसीव्ह दिस इनव्हॉइस which is also similar kind of bill only but in very detail. Understood? Guys, then fine, we'll stop here. The remaining part I will cover in tomorrow's lecture. Okay.